नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण क्लास नंबर 4 अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये लेखांकनाची ओळख या संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण बेसिक गोष्टी असतील ह्या कव्हर करणार आहे. ओके, हा क्लास झाल्यानंतर उद्याच्या तारखेमध्ये आपण काय करणार आहे तर समजून घ्या. सर्वांनी वेळ लक्षात ठेवा. ओके, एकही विद्यार्थ्यांनी वेळ चुकवायची नाही आहे. उद्या सर्वांनी बघा सकाळी 10 वाजता आपलं कसं लाईव्ह सेशन राहणार आहे. उद्या सकाळी किती 10 वाजता. ओके, 10 वाजता काय असणार आहे तर मॅरेथॉन सेशन असणार आहे, ज्यामध्ये आपण जवळपास 150 प्लस प्रश्नांचा सराव करणार आहे MCQ. ओके, जे की सर्वचे सर्व परीक्षाभिमुख असणार आहे आणि काही प्रश्न हे महावितरण एक्झाम मध्ये रिपीटेड झालेले असणार आहे. ओके, म्हणून उद्या सर्वांनी 10 वाजता वेळेवर हजर राहायचं आहे. टोटल जेवढं काही आपण 4 दिवसामध्ये शिकलेलो आहे त्या सर्व गोष्टींचा आपण काय करणार आहे अभ्यास करणार आहे. ओके, तर बघा, महापारेषण निम्नस्तर लिपिक ई बुक आणि मॉक टेस्ट बॅच घेतली नसेल तर नक्की परचेस करा. 299 रुपये किंमत आहे. परचेस करण्यासाठी एके परफेक्शन अकॅडमीचा जो काही आपला ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरला जा, व्हिजिट करा आणि तिथून काय करा परचेस करा. ओके, ऍप्लिकेशनचं नाव आणि लोगो लक्षात घ्या. बघा, इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये हा काय दिसत आहे, आपल्या ऍप्लिकेशनचा लोगो दिसत आहे आणि हे आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे एके परफेक्शन अकॅडमी. सर्च करा आणि कोर्स नक्की परचेस करा, कारण की इन फ्युचरमध्ये मी इथं तुम्हाला काय करेल माहितीये का, थेरोटिकल शिकवेल, परंतु MCQ ची जे काही प्रॅक्टिस असेल ते तिथंच करणार आहे इन फ्युचर. ओके, उद्याच्या दिवस फक्त इथं पार्ट अपलोड होईल तो, त्यानंतर इन फ्युचर जे असेल लाईव्ह फॉर्मॅटमध्ये ते आपल्या तिथंच होऊन जाईल. ओके, बाकी बेसिक गोष्टी आणि थेअरी तुम्हाला इथंच शिकवणार आहे मी. काळजी करण्याचं काही एक कारण नाही. बघा, आता आजचा पहिलाच कन्सेप्ट आपण लक्षात घेऊ, ते म्हणजे काय तर अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन अँड प्रिन्सिपल्स, ज्याला मराठीत काय म्हणतात रे तर लेखांकनाच्या संकल्पना. काय म्हणतात? लेखांकनाच्या संकल्पना, संकेत आणि तत्वे. ओके, अगोदर लक्षात घेऊ, लेखांकन म्हणजे अकाउंटिंग कन्सेप्ट जे आहे. ओके, लेखांकन वेगळं आणि लेखांकनाची संकल्पना वेगळी. ओके, थोडक्यामध्ये समजून घ्या. तर बघा, लेखांकन म्हणजे व्यवसायातील घडामोडींचे निकाल विविध हितसंबंधी घटकांना कळविण्याची प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ मालक, धनको, गुंतवणूकदार, बँका, वित्त संस्था आणि सरकार लेखाकर्माला व्यवसायाचा भाषा सुद्धा अशी म्हणतात. समजून घ्या आता इंग्लिशवाल्यांनी. अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ कम्युनिकेटिंग the result of business transaction to various stakeholders. Example include owners, creditors, investors, banks, financial institutions and the government. Account is often referred to as the language of business. तुम्हाला समजून घ्यायचंय. बघा आता, व्हॉट इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. बघा, व्यवसायाची भाषा कोणाला म्हणतात, काय आहे व्यवसायाची भाषा, तर उत्तर द्यायचंय तुम्हाला अकाउंटिंग. ओके, लेखाकर्म किंवा लेखांकन हे अकाउंटिंगची भाषा आहे, लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, कारण सांगतो यावरती प्रश्न महावितरणमध्ये 2 वेळा रिपीट झालेला आहे. ओके, माझ्यावरती विश्वास नसेल, तुमच्या जे काही सोबतचे विद्यार्थी असतील त्यांना विचारा, तुम्हाला प्रश्न आला होता का नाही. ओके, लँग्वेज ऑफ बिझनेस काय आहे, उत्तर द्यायचं आहे लेखांकन. ऑप्शन असेल तुम्हाला बुक किपिंग, जर्नल, लेजर, अकाउंटिंग, मग उत्तर द्यायचं आहे तुम्हाला अकाउंटिंग. ओके, यानंतर बघा, आता लेखांकनाचे जे काही संकेत आणि तत्वे आहेत ते बघू थोडक्यामध्ये. तर बघा, अकाउंटिंग इज नॉट लिमिटेड बिझनेस बट इज रिलिव्हेंट टू एव्हरीवन हू मेंटेन्स फायनान्शियल रेकॉर्ड्स. जनरली द कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग इज असोसिएटेड द फायनान्शियल अकाउंटिंग, bookkeeping and accounting are the complete art of recording, classifying and analyzing business transactions. बघा, आता जे समोरचे 3 पार्ट केले ना, थोडंसं डिस्कशन करतो. बघा, समोरचे जे 3 पार्ट आहेत ते अजूनपर्यंत बघितले नाही, नक्की बघून घ्या, कारण की त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाते. व्हॉट इज बुक किपिंग विचारलेला आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग विचारलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग विचारलेलं आहे. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेले आहेत. हे म्हणून तुम्हाला एक एक गोष्ट, एक एक व्हिडिओ बारकाईने बघायचे आहे, जर सिलेक्शन हवं असेल तर. आणि सिलेक्शन नसेल हवं, नाही बघितलं तरी काही हरकत नाही. ओके, बघा, आता लेखाकर्म हे केवळ व्यवसायासाठीच मर्यादित नाही तर प्रत्येकासाठी महत्वाचं आहे. जे आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवतात, साधारणतः लेखाकर्म ही संकल्पना आर्थिक लेखांकनाशी संबंधित असते. पुस्तकपालन आणि लेखाकर्म ही व्यवहार नोंदविणे, वर्गीकरण करणे आणि विश्लेषण करण्याची कला आहे. दिस इज काय आर्ट आहे, हे एक आर्ट आहे, लक्षात ठेवा. आता बघा, अकाउंटिंग कन्सेप्ट, इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे लेखांकन संकल्पनांचे महत्व काय आहे. पहिलंच महत्व आहे
बघा रिलायबल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे विश्वसनीय आर्थिक विवेचन देते ते. युनिफॉर्मिटी इन प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरणामध्ये एक सारखेपणा. तसेच जनरली ऍक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट म्हणजे मोजमापाचे सर्व मान्य तत्व. तसेच प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल म्हणजे सर्व संबंधित घटकांसाठी योग्य माहिती. तसेच व्हॅलिड अँड ॲप्रोप्रिएट ॲझम्पशन्स म्हणजे कायदेशीर आणि योग्य गृहीते. डन. आता यानंतर बघा सम इम्पॉर्टंट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, काही महत्वाची तत्वे कोणकोणती आहेत. ओके, पहिलं तत्व बघू. पहिलं तत्व आहे बिझनेस एन्टिटी कन्सेप्ट म्हणजे व्यवसायाचे स्वतंत्र अस्तित्व. काय व्यवसायाचे स्वतंत्र अस्तित्व म्हणजे बघा अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट अ बिझनेस इज कन्सिडर्ड अ सेपरेट एन्टिटी फ्रॉम इट्स ओनर. बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्ड सेपरेटली फ्रॉम द ओनर्स पर्सनल ट्रान्झॅक्शन्स. म्हणजेच काय बिझनेस एन्टिटी कन्सेप्ट हे काय आपलं इम्पॉर्टंट महत्वाचं तत्व आहे. कशाचं? अकाउंटिंग प्रिन्सिपलचं. लक्षात ठेवा. ओके, अकाउंटिंगचं. तर बघा या संकल्पनेनुसार व्यवसाय हे मालकापासून स्वतंत्र अस्तित्व असते. कालच सांगितलं तुम्हाला, कधीही तुम्हाला मालकाला वेगळं डिनोट करायचं आहे आणि व्यवसायाला वेगळं डिनोट करायचं आहे. दोन्ही एक संकल्पना नाहीये, वेगवेगळ्या संकल्पना आहेत ते. ओके, लक्षात ठेवा. आता बघा व्यवसायातील व्यवहार मालकाच्या वैयक्तिक व्यवहारांपासून स्वतंत्रपणे नोंदविले जातात. तसेच एक्झाम्पल बघू. इफ अ बिझनेस ओनर युजेस हाफ ऑफ बिल्डिंग फॉर बिझनेस अँड द अदर हाफ फॉर पर्सनल रेसिडेन्स, ओनली द बिझनेस रिलेटेड प्रोपोर्शन इज रेकॉर्डेड इन अकाउंटिंग बुक्स. ओके, उदाहरणार्थ जर एखादा व्यापारी अर्धे ऑफिस आणि अर्धे स्वतः राहण्यासाठी वापरत असेल तर फक्त व्यवसायासाठी असलेला भाग लेखांमध्ये काय असते समाविष्ट केला जातो. लक्षात ठेवा. ओके, यानंतर बघा दुसरं महत्वाचं तत्व आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट म्हणजे पैशातील मोजमाप. मनी मेजरमेंट कन्सेप्ट कसं आहे तर बघा ओनली ट्रान्झॅक्शन दॅट कॅन बी एक्सप्रेस इन मॉनिटरी टर्म्स आर रेकॉर्डेड इन अकाउंटिंग. नॉन मॉनिटरी फॅक्टर्स सच एज एम्प्लॉई एफिशियन्सी और मॅनेजमेंट क्वालिटी आर नॉट रेकॉर्डेड. म्हणजे समजून घ्या मनी मेजर कन्सेप्ट काय, पैशातील मोजमाप काय, अकाउंटिंग का बरं पैशामध्ये मोजमाप करते तर बघा फक्त ते व्यवहार नोंदविले जातात जे पैशाच्या स्वरूपात मोजता येतात. समजून घ्या, अकाउंटिंग आपण काय करतो तर जे पैशाच्या स्वरूपामध्ये मोजता येतात तेच फक्त आपण काय करत असतो, त्याचा व्यवहार नोंदत असतो, त्याची ट्रान्झॅक्शन नोंदवत असतो. बाकीच्या विनाकारांच्या गोष्टी करतो का? बिलकुल नाही. आता सपोज व्यवसाय आहे, व्यवसायामध्ये बघा जो बिझनेसमॅन आहे त्याचं जर भांडण त्याच्या कर्मचाऱ्यासोबत झालं, त्याला नोकरीवरून काढून टाकलं, त्याला बघा नवीन त्याला जर असिस्टंट लागत असेल असिस्टंटची जॉईनिंग करून घेतली, ह्या काय गोष्टी आहेत व्यवसायाच्या रिलेटेड आहेत. परंतु याचा समावेश आपल्याला अकाउंटिंग मध्ये करता येत नाही, हा मॅनेजमेंटचा निर्णय असतो. आता बघा आता बिझनेसमॅन आहे त्याच्याच पत्नीला त्यांनी सीईओ बनवलेलं आहे, त्यांचं भांडणं झालं, डिवोर्स झाला, काय होईल रे? मग या डिवोर्सची नोंद तुम्ही व्यवसायामध्ये कराल का? बिलकुल नाही. मॅनेजमेंटचा प्रश्न आहे तो, फॅमिली इश्यू आहे. ओके, समजून घ्या. तर बघा कर्मचारी कार्यक्षमता किंवा व्यवस्थापनाची गुणवत्ता यासारख्या बाबी यामध्ये नोंदवल्या जातात का? नाही नोंदवल्या जात. अगोदरच सांगितलं इफिशियन्सी और मॅनेजमेंट क्वालिटी आर नॉट रेकॉर्डेड. ओके, समजून घ्या. यानंतर बघा एक्झाम्पल, इफ अ बिझनेस हॅज 5 कॉम्प्युटर्स 2 टेबल्स अँड 3 चेअर्स दे विल बी रेकॉर्डेड इन टर्म्स ऑफ देअर मॉनिटरी व्हॅल्यू. आता समजून घ्या 5 संगणक 2 टेबल 3 खुर्च्या हे काय व्यवसायाची संपत्ती आहे. ओके, याचा व्यवसायावरती प्रभाव पडतो. म्हणून काय करता येते तर मनी मेजरमेंट जे काही कन्सेप्ट आहे ते आपण अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये फॉलो करत असतो. लक्षात ठेवा, हे म्हणून महत्वाचं काय तत्व आहे, अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे. ओके, यानंतर बघा तिसरं कॉस्ट कन्सेप्ट. आता कॉस्ट कन्सेप्ट काय असते रे? मूल्य संकल्पना काय असते तर बघा असेस आर रेकॉर्डेड ऍट देअर परचेस प्राइस नॉट ऍट देअर मार्केट व्हॅल्यू. समजून घ्या. आता खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे, कारण सांगू का तुमचा जर व्यवसाय तुम्हाला भविष्यामध्ये करायचा असेल तर या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे, नाहीतर प्रॉफिट दाखवसाल, ऍक्च्युअली प्रॉफिट नसेलच मार्केट व्हॅल्यूवरती जर नोंदी केल्या तर. आता बघा संपत्तीची नोंद तिच्या खरेदी किमतीवर केली जाते ना की बाजारभावावर. समजून घ्या. एमआरपी काय असते रे? मार्केट रिटेल प्राइस काय असते? मॅक्झिमम रिटेल प्राइस काय असते तर समजून घ्या मॅक्झिमम रिटेल प्राइस अशी व्हॅल्यू असते की तुम्ही जास्तीत जास्त किमतीमध्ये ती वस्तू विकू शकता. ओके, तर बघा जे एमआरपी असते मार्केट व्हॅल्यू असते ते नसते, तर आपण जे खरेदी करत असतो त्यावरतीच काय करता मालाची नोंद केली जाते. आणि विकताना सुद्धा आफ्टर ट्रेड डिस्काउंट आपल्याला नोंद करावं लागते. यालाच म्हणतात कॉस्ट कन्सेप्ट, मूल्य संकल्पना.
ओके, फॉर एक्झाम्पल बघा, द इक्विपमेंट इज परचेस फॉर 3 lakh अँड इट्स मार्केट व्हॅल्यू चेंजेस टू 1.5 lakh अँड द अकाउंटिंग रेकॉर्ड्स विल स्टील शो 3 lakh. समजून घ्या. आता उदाहरण काय केलं, उदाहरणार्थ काय, उपकरण आपण खरेदी केलं, किती रुपयाचं रे, 3 लाखाचं, पण त्याचा बाजारभाव सध्या किती, 1.5 लाख आहे. तरी सुद्धा आपल्याला मूळ लेखामध्ये 3 लाखच रुपये नोंदवणे कंपल्सरी आहे, कारण की आपला व्यवसायातील पैसा किती गेला, तुम्ही परचेस केलं, बरोबर आहे. मग व्यवसायातला पैसा किती गेला तुमचा, 3 लाख. आता त्याची मूल्य घसरले असेल, तुम्ही फ्रॉडमध्ये फसलेले असाल किंवा तुम्हाला नुकसान झालेलं असेल, ओके, तुम्हाला व्यवहार समजत नसेल, तुम्ही परचेस तर केलं ना तेवढं 3 लाखामध्ये, तर नोंद सुद्धा 3 लाखाचीच करावं लागेल. सध्या मार्केट व्हॅल्यू कितीही असली तरी त्याला काही घेणं देणं नाही. आपण जेवढ्यात परचेस केलं तेवढ्याची नोंद करायची. ओके, यानंतर जर तत्व जर पाहिलं तर ते आहे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. चौथ्या नंबरचं तत्व काय मग, कन्सिस्टन्सी कन्सेप्ट म्हणजे सातत्य संकल्पना. ओके, समजून घ्या. आता अकाउंटिंग मेथड शुड बी कन्सिस्टंटली फॉलोड ओव्हर टाइम अनलेस देअर इज अ व्हॅलिड रिझन फॉर अ चेंज. म्हणजेच बघा, लेखांकनाच्या पद्धती ह्या सातत्याने वापराव्यात आणि वारंवार बदल करू नये जोपर्यंत आवश्यक कारण नसते. फॉर एक्झाम्पल, अ कंपनी युझिंग स्ट्रेट लाईन डिप्रिसिएशन शुड कंटिन्यू युझिंग द सेम मेथड अनलेस सर्कमस्टन्सेस डिमांड अ चेंज. म्हणजेच बघा, उदाहरणार्थ, जर कंपनी स्थिर पद्धतीने घसारा आकारत असेल तर परिस्थिती बदलल्याशिवाय हीच पद्धत वापरावी. समजून घ्या. आता सातत्यता संकल्पना काय असते रे, कन्सिस्टन्सी कन्सेप्ट काय असते, तर सपोज आता तुम्ही मशिनरी खरेदी केली. आता मला सांगा, आज तुम्ही 1 लाख रुपयाची मशिनरी खरेदी केली, तर याचं व्हॅल्यू जे असते ते 1 लाखच राहील का, नाही. आपण काय करतो, तर दुकानदाराला विचारतो, हे किती वर्षापर्यंत मशिनरी आपल्याला उपयोगात येईल. त्याने जर सपोज सांगितलं की 10 वर्ष किंवा 20 वर्ष जर पकडलं, तर आपण पर्सेंटेज व्हॅल्यू नुसार त्याला मायनस करत 20 वर्षामध्ये ते झिरो झालं पाहिजे, अशा प्रकारे काय करतो, त्याचं डिप्रिशिएशन आकारतो. मग बघा, 5% जर आपण प्रत्येक वर्षामध्ये जर डिक्रीज केलं तर 20 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू किती होईल, 0 होईल. मग याला जर स्थिर पद्धतीने आपण घसारा आकारला तर मग आपण काय करू, 20 वर्षानंतर त्याची किंमत 0 होईल, तर आपण घसारा किती आकारतो, मग 5% प्रत्येक वर्षी. 20 वर्षानंतर मग व्हॅल्यू काय होईल, 0. समजून घ्या. ओके, सातत्य संकल्पना असली पाहिजे. दरवर्षी काय असेल, 5% डिस्काउंट असेल, जोपर्यंत परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत. ओके, आय थिंक सर्वांना क्लिअर असेल. आता जे 5वं महत्वाचं तत्व आहे ते काय, तर ते आहे कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. म्हणजेच पुराणमतवाद संकल्पना. मराठीवाल्यांनी लक्षात ठेवा, पुराणमतवाद संकल्पना काय असते, तर बघा, पुराणमत संकल्पना अशी असते की लेखापालांनी उत्पन्नाची नोंद देताना सावधगिरी कशी केली पाहिजे, बाळगली पाहिजे आणि शक्य तोट्यांची तरतूद आधी करायला पाहिजे. समजून घ्या, हे काय पुराणमतवादाची संकल्पना आहे. बघा, जो काही तुम्हाला लॉस होईल त्याची तुम्हाला नोंद करणे फार गरजेचं आहे. ओके, नोंद देताना सावधगिरी बाळगली पाहिजे आणि शक्य तोट्यांची नोंद हे ठेवलीच पाहिजे. ओके, प्रॉफिट नाही लिहिला तरी चालेल, परंतु तोटा हा लिहिलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला लक्षात येते की कुठं आपलं काय मिस्टेक होत आहे, कुठं लॉस होत आहे व्यवसायासाठी. ओके, तर बघा, आता फॉर एक्झाम्पल, इफ अ कंपनी स्टॉक कॉस्ट 25,000 but has a market price 35,000 it will still be recorded ₹25,000. म्हणजे बघा, एखाद्या स्टॉकची किंमत जर 25,000 रुपये आहे आणि बाजारभाव सध्या किती आहे, 35,000, तरी सुद्धा नोंद किती करायला लागते तुम्हाला, 25,000. ओके, लक्षात ठेवा. यानंतर जर पाहिलं गोईंग कन्सर्न कन्सेप्ट काय, आता याला स्टार मार्क करा. ओके, जे विद्यार्थी असतील ना ज्यांनी महावितरणचा पेपर दिला, तर त्या विद्यार्थ्यांना विचारणं आहे माझं की तुम्ही पेपर जर दिला असेल तर तुम्हाला गोईंग कन्सर्न कन्सेप्ट वरती प्रश्न आला होता का नाही. ओके, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट वरती तुम्हाला थेरोटिकल क्वेश्चन आला होता का नाही, याचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे, कारण की यावरती प्रश्न आलेला आहे. तर बघा, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट काय, तर ते असते चालू संस्थेची संकल्पना. जसे की बघा, इट ॲझम्स दॅट अ बिझनेस विल कंटिन्यू टू ऑपरेट इनडिफिनिटली. म्हणजे व्यवसाय दीर्घकाल चालू राहील असे गृहीत धरले जाते. लक्षात ठेवा, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट काय, तर व्यवसाय दीर्घकाळपर्यंत चालू राहील असे आपण काय करतो, गृहीत धरतो. ओके, बघा, एक्झाम्पल फिक्स असेट आर रेकॉर्डेड ॲट हिस्टोरिकल कॉस्ट ॲझ्युमिंग द बिझनेस विल कंटिन्यू फॉर मेनी इयर्स. म्हणजे संपत्तीचा हिशोब ऐतिहासिक किमतीनुसार ठेवला जातो. ओके, हेच काय चालू संस्थेच्या संकल्पनेचं उदाहरण आहे, लक्षात ठेवा.
यानंतर 7वं जर आपण अभ्यासलं तर बघा, महत्वाचं तत्व आहे रिअलायझेशन कन्सेप्ट, म्हणजे रोखीकरण संकल्पना. बघा, रेव्हेन्यू इज रेकॉर्डेड ओनली व्हेन इट इज रिअलाइज, नॉट व्हेन द ऑर्डर इज रिसिव्ड. म्हणजे उत्पन्नाची नोंद प्रत्यक्ष वसुली झाल्यावरच केली जाते. उत्पन्नाची नोंद कशी केली जाते, तर प्रत्यक्ष वसुली केल्यावरच. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा, इफ गुड्स वर्थ ₹1 lakh आर सोल्ड इन अ जून बट पेमेंट इज रिसिव्ड इन सप्टेंबर, द रेव्हेन्यू इज रेकॉर्डेड इन जून. तर बघा, उदाहरणार्थ विक्री जून मध्ये झाली पण पैसे सप्टेंबर मध्ये मिळाले, तरी उत्पन्नाची नोंद जून मध्ये होईल. लक्षात ठेवा. ओके, यानंतर जर पाहिलं तर 8व्या नंबरचं तत्व आहे, अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे, ते म्हणजे ॲक्रुअल कन्सेप्ट. ओके, यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे, विचारू शकता तुमच्या मित्रांना. ओके, पहिलं चॅप्टर किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला समजणे गरजेचे आहे. यानंतरचे चॅप्टर मी एका दिवसात उलवेल. ओके, याला 4 दिवस का बरं घेतलं, कारण की परीक्षेमध्ये सर्वात जर इम्पॉर्टंट चॅप्टर जर असेल तर ते आहे इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग, लेखाकर्माची ओळख. ओके, त्याच्यामध्ये पुस्तकपालन येते, लेखांकन येते, लेखाकर्म येते, लेखाशास्त्र येते. लक्षात ठेवा. ओके, कारण की बेसिक ज्या गोष्टी आहेत ते सर्व क्लिअर असते पहिल्या चॅप्टर मध्ये. म्हणून ऋणको काय असते, धनको काय असते, बॅड डेब्ट्स काय असतात, या तुम्हाला गोष्टी समजणे गरजेचे आहे. अजूनपर्यंत सांगत आहे मी सर्वांना, हात जोडून विनंती आहे, अजूनपर्यंत तुम्ही अगोदरचे 3 पाठ बघितले नसतील तर बघून घ्या, परीक्षेत नक्की फायदा होईल. नाही झाला तर मी सुद्धा इथंच आहे आणि तुम्ही सुद्धा इथंच आहे. डायरेक्ट कॉल करून तुम्ही मला बोलू शकता, सर तुम्ही आमचा विनाकारण टाइमपास केला. ओके, समजून घ्या. आता सम इम्पॉर्टंट अकाउंटिंग प्रिन्सिपल काय असते, काय महत्वाची तत्वे काय असतात. ओके, तर 8व्या नंबरचं आहे तत्व ॲक्रुअल कन्सेप्ट, म्हणजे उपार्जित संकल्पना. उपार्जित सुद्धा म्हणतात, उपार्जित सुद्धा म्हणतात. तर बघा, एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यूज आर रेकॉर्डेड व्हेन दे आर इनकर्ड, नॉट व्हेन कॅश इन पेड ऑर रिसिव्ड. बघा, खर्च व उत्पन्न रोख मिळाल्याशिवाय नोंदविले जातात. ओके, समजून घ्या. उपार्जित संकल्पना काय, तर बघा, खर्च आणि उत्पन्न हे रोख मिळणेच गरजेचं आहे काय, नाही. उधारीचे व्यवहार झाले, पैसा आज ना उद्या येणारच आहे. मग अशा कंडिशन मध्ये त्याची जर आपण नोंद करत असतो तर त्याला म्हणतात उपार्जित संकल्पना, म्हणजे ॲक्रुअल कन्सेप्ट. ओके, समजून घ्या. सरळ सरळ तुम्हाला विचारायचं म्हणजे सांगायचं आहे की तुमच्या लक्षात असं ठेवा फक्त की क्रेडिटचे जे व्यवहार आहेत ते सर्व ॲक्रुअल कन्सेप्टचे आहेत, उपार्जित संकल्पनेचे आहेत. ओके, सपोज एक्झाम्पल बघा बरं, बँकेत 1 लाख रुपये गुंतवले आणि व्याज नंतर मिळाले, तरी ते नोंदविले जाईल का, तर हो, नोंदविले जाईल. आणि हे संकल्पना कोणते, तर हे उपार्जित संकल्पना, ॲक्रुअल कन्सेप्ट, यावरती प्रश्न विचारतात. ओके, आता 9वं बघा, ड्युएल आस्पेक्ट कन्सेप्ट, म्हणजे दुहेरी पैलू संकल्पना. बघा, आता ड्युएल आस्पेक्ट कन्सेप्ट काय असते, तर प्रत्येक व्यवहार हा 2 भागामध्ये नोंदवला जातो, 2 विभागामध्ये नोंदवला जातो, एकाच्या डेबिट साईडला आणि दुसऱ्याच्या क्रेडिट साईडला. कसं रे. ओके, ह्या गोष्टी जर्नल ज्या वेळेस शिकवेल तुम्हाला सांगेलच मी डिटेलमध्ये, तरी सुद्धा एक उदाहरण घेऊ आपण. आता सपोज, आता बघा, सपोज जर आपण एक नाव घेतलं, काय नाव घेतलं आपण, अक्षय सरांचं नाव घेतलं. ओके, काय केलं अक्षयने, बघा आता अक्षयने रोखीने मालाची खरेदी केली. आता बघा, अक्षयचं खातं वेगळं, रोखचं खातं वेगळं. ओके, आता याची नोंद आपण 2 ठिकाणी करत असतो. ओके, ज्यावेळेस खतावणी करतो ना आपण, त्यावेळेस लेजर वगैरे तयार करत असतो. ओके, जर्नल झाल्यानंतर लेजर करत असतो, म्हणजे त्याची खातेवही जी असते खतावणी करत असतो. ओके, काही लोक जनरल न ठेवता काय करत असतात, तर सबसिडरी बुक्स ठेवत असतात, काही सबसिडरी ठेवतात, काही जर्नल ठेवतात. ओके, जे व्यापारी सबसिडरी बुक ठेवतात त्यांना जर्नल ठेवायची गरज नसते, लक्षात ठेवा. आणि जर्नल जे काही असते ते कोण ठेवतात, तर छोटे व्यावसायिक ठेवत असतात. आणि बघा, जे सबसिडरी बुक्स असतात हे कोण ठेवत असतात, तर जे मोठमोठाले व्यापारी असतात ते ठेवत असतात, लक्षात ठेवा. आता याची नोंद कशी होईल समजून घ्या. आता अक्षयनं काय केलं, रोखीने मालाची खरेदी केली. आता बघा, अक्षय हा कुमार आहे, अक्षय कुमार आहे, बरोबर आहे. आता हा कितीही ब्रँडेड माणूस असला, तुमच्या व्यवसायाला काही घेणं देणं आहे का, नाही. त्यानं माल खरेदी केला, कसा, रोखीनं. जर रोख दिली नसती तर याचं महत्व असतं व्यवसायासाठी अक्षय कुमारचं. परंतु इथं काय झालं, त्याने पैसा दिला, पैसा आला ना, तुम्हारे घर चलो. ओके, तुम बडे तुम्हारे घर के, असं आपण म्हणतो ना. बघा, रोख आला ना, मग पहिलं खातं कोणतं तयार होईल तुमचं, रोख खातं. आणि दुसरं खातं काय असते, मालाची खरेदी केली कोण, अक्षयनं. म्हणजे तुम्ही काय केलं, माल विकला ना,
ओके, तशा प्रकारचं तुम्ही हे करू शकता. अक्षयने रोखीने मालाची खरेदी केली तुमच्या व्यवसायातून, तर तुम्ही नोंद कशी करसाल? एकाच्या डेबिट साईडला करसाल, एकाच्या क्रेडिट साईडला. अक्षयचं इथं घेणं देणं आहे का? बिलकुल नाही. ओके, हे ज्यावेळेस जर्नल शिकवेल ना तेव्हा डिटेलमध्ये शिकवेल. ओके, जास्त लोड घेऊ नका. जे चालू आहे त्याच्यावरतीच कंपल्सरी तुम्हाला काय करायचं आहे, ध्यान ठेवायचं आहे. आता बघा काही महत्वाचे तत्वे 3 शेवटचे ते समजून घ्या. पहिला आहे डिस्क्लोजर कन्सेप्ट. ओके, कोणता आहे? डिस्क्लोजर कन्सेप्ट म्हणजेच प्रगटीकरण संकल्पना. जसे की सर्व आर्थिक माहिती स्पष्ट आणि संपूर्णपणे उघड करावी, म्हणजे डिस्क्लोजर कन्सेप्ट. ओके, यानंतर जर पाहिलं तर मटेरियलिटी कन्सेप्ट म्हणजेच महत्वपूर्णता संकल्पना. जसे की ओनली सिग्निफिकंट फायनान्शियल इन्फॉर्मेशन शुड बी रेकॉर्डेड, म्हणजेच फक्त महत्वाची आर्थिक माहिती नोंदवावी आणि किरकोळ बाबी वगळाव्यात. तसेच 12व्या नंबरचं जर बघितलं तर मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे जुळवणी संकल्पना. बघा आता, एक्सपेन्सेस शुड बी मॅच विथ रिलेटेड रिव्हेन्यूज इन द सेम अकाउंटिंग पिरियड, म्हणजेच उत्पन्न आणि खर्च एकाच कालावधीत जुळवले जावेत. असं काय मॅचिंग कन्सेप्ट आहे, तत्व आहे कशाचं? अकाउंटिंगचं. ओके, लक्षात ठेवा. आता बघा अकाउंटिंग स्टँडर्ड जे महत्वपूर्ण आहेत, जे आपण भविष्यामध्ये शिकवणार आहे डिटेलमध्ये, याचे स्वतंत्र चॅप्टर आहेत. ओके, समजून घ्या. तर आता ते अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ. अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय असते? तर बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन्व्हॉल्व फ्रेमवर्क्स अँड रेग्युलेशन्स दॅट एन्श्योर फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ डिफरंट एन्टिटीज आर comparable. Compliance with accounting principles is essential to ensure consistency, comparability, adequacy and reliability of financial reports. म्हणजे बघा लेखांकन काय, लेखांकन मानदंड काय आहे, लेखांकन मानांकन काय आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय. तर बघा लेखांकन मानदंड म्हणजे अशी चौकट आणि नियम जे विविध संस्थांची आर्थिक विवरणे तुलनात्मक करण्यास मदत करतात. वित्तीय अहवालांची सुसंगतता, तुलनात्मकता, पर्याप्तता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लेखांकन तत्वांचे पालन करणे आवश्यक असते, लक्षात ठेवा. ओके, आता कोहलर जे आहेत, अकॉर्डिंग टू कोहलर काय म्हणतात? तर बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर द सिम्बॉलिक मेथड रूल्स और प्रोफेशनल बोर्ड इम्पोज कन्व्हेन्शन ट्रेडिशनली फॉलोड फॉर द बेनिफिट्स ऑफ कॅश अकाउंटंट्स और जनरल अकाउंटंट्स. बघा कोहलर काय म्हणतात? तर रोख लेखापाल किंवा सामान्य लेखापालांच्या हितासाठी परंपरेने लादलेली सांकेतिक पद्धत, नियम किंवा व्यावसायिक मंडळाने ठरवलेली मानके म्हणजेच लेखांकन मानदंड होतं. ओके, लक्षात ठेवा. हे कोणाची व्याख्या आहे? तर कोहलरची. आता बघा, इन शॉर्ट ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय असते? ओके, आर रिटर्न पॉलिसी documents formulated by expert accounting bodies, the government or other regulatory frameworks which include the elements. बघा आता थोडक्यामध्ये लेखांकन मानदंड काय असते? तर हे तज्ञ लेखांकन मंडळ, सरकार किंवा इतर नियामक संस्थांनी तयार केलेले धोरणात्मक लिखित दस्तऐवज असतात, जे खालील घटकांचा समावेश करतात. आता बघा कोणकोणत्या घटकांचा समावेश करतात? पहिलं रिकॉग्निशन, दुसरं मेजरमेंट, तिसरं ट्रीटमेंट आणि चौथं प्रेझेंटेशन. म्हणजेच काय? तर मान्यता, मोजदाद, कृती आणि सादरीकरण. लक्षात ठेवा. आता बघा लेखांकनाची बघा लेखांकन मानकांची गरज का बरं व्यवसायाला वाटली? तर समजून घ्या. नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय? तर पहिलं आहे लेखांकन मानकांची गरज. आपल्याला लेखांकन मानकांची गरज का बरं वाटली? तर खालील कारणांमुळे वाटली. पहिलं कारण काय? टू असिस्ट इन बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, म्हणजे वित्तीय विवरणे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी. ओके, लेखांकन मानकांची गरज का बरं पडली? कारण की वित्तीय विवरणे अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घेण्यासाठी पडली. दुसरं काय? तर टू हेल्प अकाउंटंट्स फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर्स आर प्रॅक्टिसेस, म्हणजे लेखापालांना एक समान प्रक्रिया आणि पद्धतींचे पालन करण्यास मदत करण्यासाठी. तसेच बघा आता तिसरं मुद्दा काय? तर टू फॅसिलिटेट मिनिंगफुल कंपॅरिझन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ टू ऑर मोर एन्टिटीज, म्हणजे बघा दोन किंवा अधिक घटकांच्या आर्थिक विवरणांची काय? तर योग्य तुलना सुलभ करण्यासाठी. पाचवं टू एनहान्स द रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स, म्हणजे आर्थिक विवरणांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी. तसेच टू कंप्लाय विथ लीगल रिक्वायरमेंट, म्हणजे कायदेशीर आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडली? तर लेखांकन मानकांची. ओके, अकाउंटिंग स्टँडर्डची. तर बघा आता थोडक्यामध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स काय असते, IFRS काय असते, आंतरराष्ट्रीय आर्थिक लेखांकन मानक काय असते हे समजून घेऊ. तुम्हाला परीक्षेत विचारू शकता की
व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IFRS? मग उत्तर द्यायचं तुम्हाला IFRS म्हणजे काय, तर इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. IFRS म्हणजे काय रे, तर बघा आंतरराष्ट्रीय आर्थिक लेखांकन मानक, इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. ओके, तर बघा द इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स आर इश्यूड बाय द इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्ड. बघा आता तुम्हाला IASB चा फुल फॉर्म सुद्धा विचारू शकता. IASB चा फुल फॉर्म काय, तर ते आहे इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. ओके, काय IASB चा फुल फॉर्म, तर इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड, IASB. ओके, IFRS is a set of international accounting elements should be reported in financial statement. These standards aim to improve financial reporting वर्ल्ड अँड एन्श्युअर ग्लोबल ऍक्सेप्टेबिलिटी. समजून घ्या आता. आंतरराष्ट्रीय आर्थिक लेखांकन मानक म्हणजेच IFRS हे आंतरराष्ट्रीय लेखा मानक मंडळ म्हणजेच IASB. मराठीमध्ये काय, आंतरराष्ट्रीय लेखा मानक मंडळ. इंग्लिशमध्ये काय मग, इंटरनॅशनल. ओके, काय, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्ड. मराठीमध्ये काय आणि इंग्लिशमध्ये काय, दोन्ही नावं लक्षात ठेवा. ओके, IASB चा फुल फॉर्म विचारू शकता किंवा असं म्हणू शकतात की IFRS हे कोणी तयार केलं. मग उत्तर द्यायचं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. ओके, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड यांनी काय केलं, तयार केलं काय, IFRS. ओके, अशा सुद्धा प्रश्न विचारू शकता, फुल फॉर्म विचारू शकता, म्हणून हे स्लाइड सुद्धा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, यानंतर जर पाहिलं तर बघा आता अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन इंडिया. भारतातील जे काही लेखांकन मानक आहे ते कोणी तयार केलं आणि कधी तयार केलं, यावरती प्रश्न परीक्षेमध्ये येण्याचे दाट चान्सेस असते, लक्षात ठेवा. आता बघा काय, अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन इंडिया. इन इंडिया अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर इश्यूड बाय द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजेच ICAI. समजून घ्या, याचा फुल फॉर्म विचारतील म्हणजे विचारतीलच. ICAI चा फुल फॉर्म काय, तर उत्तर द्यायचा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ICAI. आणि भारतातील जे बघा मानक आहे, भारतातील जे लेखांकन मानक आहे ते कोणी तयार केलं, तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजेच ICAI. The Accounting Standards Board ASB was established on April 21st, 1977 to develop accounting standards that fulfill the needs of the country. ASB ensures that the accounting standards comply with applicable laws, customs, business environment and international accounting norms. आता समजून घ्या, भारतात लेखांकन मानक इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया द्वारे जारी केले जातात. आणि भारतातील लेखांकन मानक मंडळ म्हणजेच ASB ची स्थापना कधी झाली, तर 21 एप्रिल 1977 रोजी करण्यात आली. कधी झाली, 21 एप्रिल 1977. ओके, जेणेकरून देशाच्या गरजा पूर्ण करणारे लेखांकन मानक तयार करता येतील. हे लेखांकन मानक भारतातील प्रचलित कायदे, परंपरा, व्यवसाय, वातावरण आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत असतात. ओके, आय थिंक सर्वांना ह्या गोष्टी कळालेल्या असतील. आता बघा थोडक्यामध्ये एक इम्पॉर्टंट नोट आहे, हे वाचून घ्या. बघा आता इंग्लिशवाल्यांनी, ड्यू टू ग्लोबलायझेशन फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर्ड इन इंडिया मस्ट बी कन्सिस्टंट विथ दोज प्रिपेअर्ड इन अदर कंट्रीज. ॲज अ रिझल्ट एक्झिस्टिंग AS म्हणजेच काय, तर AS चा फुल फॉर्म काय रे, अकाउंटिंग स्टँडर्ड्स. ओके, हॅव बीन कन्वर्ज विथ IFRS लिडिंग to the adoption of AS म्हणजे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स. ओके, is a modified version of IFRS adapted to India's specific needs, customs and traditions. Currently all major companies must follow बघा Indian accounting standards, while small businesses are still allowed to use the traditional accounting standards. In the future it is expected that all businesses in इंडिया विल ट्रान्झिशन टू इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. समजून घ्या आता, खावजा धोरण आपण कधी बघा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. ओके, TCS हा प्रश्न विचारते की भारताने खावजा धोरण केव्हापासून अंगीकारलं, स्वीकारलं. खावजा म्हणजे काय, तर खाचा असते खाजगीकरण, उ म्हणजे काय तर उदारीकरण आणि जा म्हणजे काय तर जागतिकीकरण. ओके, तर बघा जागतिकीकरणामुळे काय झालं, तर संपूर्ण जग हा एकमेकांशी जोडला गेला आणि इतर देशातील व्यापारी आपल्या भारत देशामध्ये व्यवसाय करू शकतात आणि भारतातले व्यापारी विदेशामध्ये व्यवसाय करू शकतात. हे जागतिकीकरणामुळे झाले. ओके, समजून घ्या. तर भारतात तयार केलेले आर्थिक अहवाल इतर देशातील अहवालांशी सुसंगत असावेत. ओके, त्यामुळे विद्यमान लेखांकन मानक म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे आणि IFRS यांचे एकत्रित करून काय तयार केलं,
तर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे भारतीय लेखांकन मानक हे तयार करण्यात आलेले आहे. इंटरनॅशनल आणि भारतातील दोन्ही संकल्पनांचं एकत्रित करून, लक्षात ठेवा, हे मानक IFRSच्या तत्वांवरती आधारित असून ओके, भारताच्या गरजा, पद्धती आणि परंपरा लक्षात घेऊन त्यात आवश्यक बदल केले गेले आहेत. सध्या सर्व मोठ्या कंपन्यांना इंडियन अकाउंटिंग स्टँडर्डचे पालन करणे बंधनकारक आहे. जरी ते अमेरिकेची कंपनी असेल, MNC कंपनी असेल, तरी सुद्धा तिला काय फॉलो करावं लागते, तर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करावं लागते भारतामध्ये. तर लहान व्यवसायांना पारंपरिक AS अकाउंटिंग स्टँडर्ड वापरण्याची परवानगी आहे. भारतामध्ये बघा, जे काही लहान व्यावसायिक आहेत त्यांनी इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड ऐवजी फक्त अकाउंटिंग स्टँडर्ड जरी वापरले तरी त्यांना परवानगी आहे, लक्षात ठेवा. भविष्यात संपूर्ण भारतातील व्यावसायिक संस्था इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. ओके, आता बघा, तुम्हाला विचारू शकता की मुख्य लेखांकन मानदंड कोणकोणते आहेत जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारतील. आता बघा, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे जे इम्पॉर्टंट असतील अकाउंटिंग स्टँडर्ड्स ते मी शिकवणार आहे. समजून घ्या. आता एक बारकाईने शिकवणार आहे. आता थोडक्यामध्ये समजून घेऊ फक्त. बघा आता काय, पहिलं अकाउंट स्टँडर्ड नंबर 1 काय, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज म्हणजे लेखांकन धोरणांचे प्रकटीकरण. बघा, दी स्टँडर्ड स्टेट्स द अकाउंटिंग पॉलिसीज शुड बी अन इंटेग्रल पार्ट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड शुड बी डिस्क्लोज इन वन प्लेस. बघा, या लेखांकन मानदंडानुसार आर्थिक विवरणाची तयारी आणि सादरीकरण हे आर्थिक विवरणाचा एक भाग असले पाहिजे आणि ते एका ठिकाणी प्रकट केले पाहिजे. हे पहिलं काय, अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, लेखांकन मानदंड आहे, मानक आहे. ओके, बघा, कसं ऍप्लिकेबल फ्रॉम 1991 फॉर कंपनीज, असं अशा प्रकारे. ओके, यानंतर बघा, आता दुसरा आहे साठ्याचं मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. तर बघा, दी स्टँडर्ड्स रिक्वायर्स दॅट इन्व्हेंटरीज बी व्हॅल्यूड ॲट द लोअर ऑफ कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. या मानदंडानुसार साठ्याचे मूल्यांकन हे भूतकाळातील कमी किमतीने आणि वास्तविक शुद्ध किमतीने केले पाहिजे असं आहे. कधीपासून हे ऍप्लिकेबल आहे, तर ऍप्लिकेबल फ्रॉम 1 एप्रिल 1999 पासून. ओके, लक्षात ठेवा. बघा, यानंतर काय, कॅश फ्लो स्टेटमेंट जे आपण एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत. ओके, तर बघा, दिस स्टँडर्ड स्टेट्स दॅट कॅश फ्लो स्टेटमेंट शुड बी प्रिपेअर्ड अँड प्रेझेंटेड अलॉंग विथ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या मानदंडानुसार लाभ तोटा लेख्यासोबत निधी प्रवाह विवरणे तयार करून सादर करणे आवश्यक आहे. कधीपासून लागू आहे रे हे, तर बघा, आता हे जे आहे ऍप्लिकेबल फॉर्म हे तुम्हाला लक्षात ठेवा. डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी केव्हापासून लागू झाली, केव्हापासून ऍप्लिकेबल आहे, तर 1 एप्रिल 1991. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज 1 एप्रिल 1999. आता इथं बघा, ओके, परीक्षेत विचारू शकता कॅश फ्लो स्टेटमेंट केव्हापासून ऍप्लिकेबल आहे, तर ते 1 एप्रिल 2001 पासून. बघा, या मानदंडानुसार लाभ तोटा लेख्यासोबतच निधी प्रवाह विवरणे तयार करून सादर करणे आवश्यक आहे. आता बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 6. ओके, इम्पॉर्टंट आहे काय, तर डिप्रिसिएशन अकाउंटिंग म्हणजे घसारा लेखा. These standards require that depreciation be changed systematically on assets over their useful life. बघा, या मानदंडानुसार संपत्तीच्या उपयुक्त कालावधीसाठी नियोजित पद्धतीने घसारा आकारला गेलाच पाहिजे. ओके, हे कधीपासून ऍप्लिकेबल आहे घसारा, तर 1 एप्रिल 1995. बघा, आता तुम्ही म्हणाल सर 1 एप्रिलच का बरं तारीख येत आहे, तुम्हाला साल लक्षात ठेवायचं आहे. बाकी सर्व 1 एप्रिल का बरं आहे, कारण की तिथून आर्थिक वर्षाची सुरुवात होते म्हणून. ओके, समजून घ्या. म्हणून तुम्हाला सर्वसाठी बघा, इथं सुद्धा 1 एप्रिल आहे, इथं सुद्धा 1 एप्रिल 1 एप्रिल 1 एप्रिल, सर्व ठिकाणी 1 एप्रिलच दिसणार आहे तुम्हाला. ओके, समजून घ्या, फक्त साल लक्षात ठेवा. आता अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8 काय, अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधन आणि विकासाकरता लेखांकन. रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस शुड बी अकाउंटेड फॉर इन द पिरियड दे आर इनकर्ड. बघा, या मानदंडानुसार काय झालेले, तर संशोधन आणि विकासावर खर्च झालेली राशी प्रत्यक्ष कालखंडात खर्च म्हणून दाखवली पाहिजे. ओके, आणि हे कधीपासून लागू आहे, तर 1991 पासून. बघा, आता कोणाला लागू आहे, तर फॉर कंपनीज कंसामधील सुद्धा वाचा. ओके, यानंतर बघा, रिव्हेन्यू रिकॉग्नायझेशन म्हणजेच काय, तर महसुली मान्यता. तर बघा, रिव्हेन्यू शुड बी रिकॉग्नाइज ओनली व्हेन इट इज अर्न अँड रिअलायझेबल. म्हणजे बघा, या मानदंडानुसार व्यवसाय चालकाने तयार केलेल्या उत्पन्न घटकाची मान्यता व्यवसायाच्या व्यवहारातून झालेली असावी. कधीपासून लागू आहे, तर 1991 पासून. तसेच बघा, 10 नंबरचं जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते लक्षात घ्यायचंय तुम्हाला. तर बघा, अकाउंटिंग फॉर फिक्स असेट. ओके, तर बघा, फिक्स असेट शुड बी रेकॉर्डेड ॲट कॉस्ट अँड नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड. दे शुड बी रिमूव्ड फ्रॉम फायनान्शियल स्टेटमेंट. समजून घ्या. आता या मानदंडानुसार काय असते, तर स्थिर संपत्तीच्या किमतीची तुलना तिच्या खरेदी किमतीशी करतात.
ओके, व भविष्यात लाभ अपेक्षित नसल्यास आर्थिक विवरणातून ते काढून टाकतात. समजून घ्या. आता जर मशिनरी खरेदी केली आणि त्याच्यापासून भविष्यात लाभ आहे तरच आपण त्याची नोंद करतो, परंतु ते बेकार झालं, भंगारमध्ये गेलं तर त्याची नोंद करतो का? त्याला आर्थिक विवरणामधून आपण काढून टाकत असतो, लक्षात ठेवा. आणि हे कधीपासून ऍप्लिकेबल आहे तर 1 एप्रिल 1991 पासून. तसेच बघा आता अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 काय, तर ते आहे अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स. ओके, शासकीय अनुदानासाठी लेखांकन. बघा, गव्हर्नमेंट ग्रँट शुड बी रिकॉग्नाइज ओनली व्हेन देअर इज रिझनेबल ॲश्युरन्स दॅट द एन्टिटी विल कंप्लाय विथ कंडिशन्स. म्हणजे बघा, या मानदंडानुसार संस्था शासकीय अटींचे पालन करेल याची खात्री असल्यास अनुदानाची नोंद केली जाते. ओके, आणि हे लागू आहे 1994 पासून. ओके, आता शेवटचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स लक्षात घेऊया. 13 आणि 14 इम्पॉर्टंट आहे म्हणून. तर बघा आता 13 काय, तर अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट्स म्हणजेच गुंतवणुकीसाठी लेखांकन. बघा, इन्व्हेस्टमेंट शुड बी कॅटेगराइज ॲज करंट ऑर लॉंग टर्म विथ करंट इन्व्हेस्टमेंट्स व्हॅल्यूड ॲट लोअर कॉस्ट ऑर फेअर व्हॅल्यू अँड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स ॲट कॉस्ट. म्हणजे बघा, या मानदंडानुसार चालू गुंतवणूक कमीत कमी किमतीने किंवा योग्य किमतीने दर्शवावी, तर दीर्घकालीन गुंतवणूक काय करायची, प्रचलित किमतीने दाखवावी. ओके, आणि हे लागू कधीपासून आहे तर 1995 पासून. यानंतर बघा आता अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम. बघा आता अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम आहे कराकरता लेखांकन. ओके, 3च वर्ष लक्षात ठेवायचे बरं का तुम्हाला. 3 वर्ष आहेत फक्त लक्षात ठेवणे. या 3च वर्षामध्ये सर्व मानके काय केलेले, ऍक्सेप्टेड आपण केलेले, ऍप्लिकेबल केलेले. ओके, समजून घ्या. आता अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम काय असते, आय कराकरता लेखांकन काय, तर बघा, करंट अँड डिफर्ड टॅक्स एक्सपेन्सेस शुड बी इन्क्लुडेड इन डिटरमाइनिंग नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड. या मानदंडानुसार विशिष्ट चालू कर आणि अस्थगित कर यांचा विचार नफा किंवा तोटा निश्चित करताना करावा. ओके, बघा, मी ज्यावेळेस हे अकाउंटिंग स्टँडर्ड शिकवेल ना डिटेलमध्ये त्यावेळेस तुम्हाला हे सर्व बाबी समजून जातील. आता थोडंसं आपण ओव्हरलुक केलं फक्त. आणि सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं, मला मोटिवेट करायचं. व्ह्यूज फार कमी असतात. बघा, आता तसं जर पाहिलं, मी मराठी व्याकरण जर घेतलं तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला 10 ते 15 हजार व्ह्यूज येतात. 10K वरतीच असतात व्ह्यूज. ओके, 10K काय असतात, वरतीच व्ह्यूज असतात आपले. ओके, समजून घ्या. तरी सुद्धा मी काय करतोय, आपल्याला अकाउंटिंग कुठेतरी मी माझ्या आयुष्यातील 5 वर्ष खर्च केलेले आणि प्रत्येक वर्षामध्ये जबरदस्त स्कोर केलेला आहे. आणि माझं जे एक्स्ट्रा नॉलेज आहे, मी ज्या नोट्स काढून ठेवलेल्या होत्या त्या टायमामध्ये, मला काय सुचलं होतं काय माहिती, माझ्याकडे एवढ्या नोट्स जबरदस्त आहेत. ओके, डिटेलमध्ये. आणि काही नोट्स मी काय इतर शिक्षकांसुद्धा कडून मागवलेले आहे. ओके, जे स्पर्धा परीक्षेचे काय करत असतात, स्पेशल क्लासेस घेत असतात. तर बघा, आता उद्या मी काय करणार आहे, बघा, माझे प्रत्येक व्हिडिओला 10K वरती व्ह्यूज असत. मराठी व्याकरणचे तुम्ही मागे बघू शकता. तरी सुद्धा आपण अकाउंटिंग का बरं करत आहे, कारण की कुठंतरी जास्तीत जास्त विद्यार्थी हे कसे असले पाहिजे, अकाउंटिंगचं वेटेज आहे 110 गुणांचं. किती गुणांचं आहे, 110 गुणांचं आहे. ओके, आणि या विद्यार्थ्यांना बघा, जे माझ्याकडे शिकतील त्या विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे आणि 110 पैकी 110 गुण मिळाले पाहिजे, यासाठी मी काय करत आहे, प्रयत्न करत आहे. म्हणून तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, या व्हिडिओला काय करायचं आहे, या व्हिडिओ खाली एक कमेंट करायची. एक कमेंट केल्याने काही जात नाही आपलं, तुम्हाला काही पैसे मोजावे लागत नाही. 2-3 हजार रुपये बॅच 10-20 हजार रुपये घेताय का तुमच्याकडून, नाही. फक्त अपेक्षा कशाची, एका कमेंटची. दुसरं म्हणजे काय, तर एका लाईकची अपेक्षा आहे. ओके, चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, भविष्यात तुमचाच फायदा आहे. आणि आपली क्वालिटी सुद्धा दिसून येते. सबस्क्रायबर जर जास्त संख्या असली तर क्वालिटी दिसून येते की आहे या सरांमध्ये काहीतरी, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, पहिलं कमेंट करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि ज्या गोष्टी तुम्हाला शिकवतो त्या डिटेलमध्ये तुम्हाला नोटबुक करून नोट डाऊन करायचे. बघा, नोटबुक करायचे तुम्हाला. मी प्रिंटसाठी देऊ शकतो हे पीपीटी फ्रीमध्ये, परंतु दुसरे यूज करतात माहितीये का माझं कंटेंट, कारण की हे सर्व टाईप करणं खूप कठीण असतं 2-2 लँग्वेजमध्ये. आपण ते करत आहे तुमच्यासाठी. ओके, तर बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे, लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, फक्त बघा, जोपर्यंत लिंक ऍक्टिव्हेट होत नाही ना जोपर्यंत लिंक ऍक्टिव्हेट होत नाही ना तोचपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे तुम्हाला. काय करायचं आहे, शेअर. म्हणून एवढं सर्व करायचं आहे फक्त तुम्हाला. ओके, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच. उद्या सर्वांनी सकाळी 10 वाजता
ओके, 150 प्लस प्रश्नांची आपण MCQ काय करणार आहे, प्रॅक्टिस करणार आहोत. तर सर्वांनी जॉईन करायचं आहे. आशा करतो तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल. तुम्ही 4 व्हिडिओ बघितले नसतील तरी सुद्धा तुमचा सराव बघा, तुम्ही बघितलं जर असेल तर एकदम परफेक्ट काम होऊन जाईल. तुम्ही आयुष्यात कधीच विसराल नाही, कारण की 4 दिवस तुम्ही ज्याचा अभ्यास केला त्यावरती रिव्हिजन करत आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच तो व्हिडिओ बघितला तरी सुद्धा तुमचा फायदाच होणार आहे, नुकसान काहीच नाहीये. म्हणून काय करायचंय तुम्हाला, उद्याच्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे. आणि या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण 100 ठेवलेलं आहे. फक्त 100 विद्यार्थ्यांनी काय करायचं, लाईक करायचं आहे. ओके, जास्त आपल्याला अपेक्षा नाही. तर असो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस इनिशिएटिव्ह, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू.